गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आपण ही छोटी मेथी बनवत आहोत। तर ही स्वच्छ कशी करायची ते तुमच्यावर एकदा शेअर करते। या जुड्या बांधलेल्या असतात ना, जी बांधलेली बाजू आहे त्याच्या अलीकडे चाकूने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि खूप इझिली मुळे वेगळे होतात, ज्या मुळ्या असतात त्या, आणि भाजी वेगळी होते। आणि भाजी एका भांड्यात काढून घ्यायची। हे बघा, खूप सोपं आहे ही साफ करायला भाजी। अशाच पद्धतीने आपण सगळी भाजी ना व्यवस्थित, म्हणजे सगळ्या मुळ्या वेगळ्या करून घेऊ आणि भाजी स्वच्छ करून घेऊ। तर भाजी आपली सगळी स्वच्छ झालेली आहे बघा, सगळ्या मुळ्या वेगळ्या झालेल्या आहेत। या भाजीमध्ये ना थोडी बारीक असे वाळूचे कण असतात, तर त्यामुळे वाहत्या पाण्याखाली स्वच्छ अशी धुवून घ्यायची, किंवा पातेल्यात पाणी घेऊन धुतली तरी चालेल आणि नंतर चाळणीमध्ये काढून ठेवू शकता तुम्ही। तर इथे भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेतले, आणि इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, त्याचबरोबर ओलं खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत, आणि भाजलेले शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत मी। ओलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी फिरून घ्यायचं, आणि त्यानंतर शेंगदाणे टाकून जाडसर भरड करायची। किंवा तुम्ही म्हणजे खोबरं जे आहे ओलं ते खाऊन टाकू शकता, आणि शेंगदाण्याचं कूट असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर तेलामध्ये कांदा टाकलेला आहे, कांदा थोडासा परतून घ्यायचा हलका। थोडासा कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये मिरची आणि लसूणचा ठेचा टाकून आपल्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर लसूण, मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आपला। आता धुवून ठेवलेली भाजी जी आहे ती याच्यामध्ये ॲड करून घेऊया आपण। खूप कमी होते ही प्रमाणामध्ये भाजी, पण खूप टेस्टी लागते। थोडीशी कडवट असते चवीला, पण खूप टेस्टी अशी भाजी लागते ही। आणि आता मीठ ॲड करून घेतलं आहे। मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि भाजी शिजवून घेऊया। मध्ये चेक करत राहायचं, पण म्हणजे थोड्या वेळाने आपण ना मिक्स करत राहायचं, 1 मिनिटाने 1.5 मिनिटाने भाजीला। आणि भाजी अर्धी शिजत आली की आपल्याला आता खोबरं आणि शेंगदाण्याचं जे आपण वाटण करून ठेवलेलं ना, त्याच्यामध्ये ॲड करूया। तर खोबरं आणि शेंगदाण्याचं जे आहे वाटण, ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता, म्हणजे प्रमाण कमी किंवा जास्त। तर ते सर्व घालून घेतलेलं मी याच्यामध्ये, ओलं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट। तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, आणि पुन्हा भाजी शिजवून घेऊया व्यवस्थित पाणी आटेपर्यंत। तर आता आपली भाजी व्यवस्थित बघा शिजून झालेली आहे, पाणी आटलेलं आहे, ड्राय झालेली आहे भाजी। तर अशा पद्धतीने मेथीची भाजी रेडी झालेली आहे आपली। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। बाय।